क्लोज ऑर्गन पाईप ऑफ लेंथ L1. तर एक क्लोज ऑर्गन पाईप दिलेला आहे. तर एका बाजूने तो क्लोज आहे आणि एका बाजूने ओपन आहे. त्याची लेंथ L1 इतकी दिलेली आहे. ओके. अँड अन ओपन ऑर्गन पाईप containing diatomic gases of densities ρ1 and ρ2 respectively. तर या ठिकाणी डायटोमिक गॅसेस आहे दोघांमध्ये. दुसरा पाईप त्याची लेंथ L2 इतकी असणार. ओके, फिगरमध्ये दाखवलेलं आहे. त्याची डेन्सिटी त्याच्यामध्ये जो गॅस आहे त्याची डेन्सिटी किती आहे, तर पहिल्या गॅसची ρ1 आहे आणि दुसऱ्या गॅसची ρ2 इतकी दिलेली आहे. ठीक आहे, दोघांची डेन्सिटी या ठिकाणी दिलेली आहे. ते ऑलरेडी मी फिगरमध्ये या ठिकाणी रिप्रेझेंट दिले आहे. द कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ द गॅस आर सेम इन बोथ पाईप. तर कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, दोघांची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कशी आहे, सेम आहे. विच आर व्हायब्रेटिंग इन देअर फर्स्ट ओव्हरटोन विथ अ सेम फ्रिक्वेन्सी. तर ते दोन्ही सेम फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करत आहे. ओके, म्हणजे N1 इज इक्वल टू काय, तर N2, पण फर्स्ट ओव्हरटोनमध्येच करतं बरं का दोन्ही. म्हणजे एक क्लोज पाईप आहे आणि दुसरा कोणता आहे, ओपन पाईप. पुढे द लेंथ ऑफ ओपन ऑर्गन पाईप इज. तर आपल्याला ओपन ऑर्गन पाईपची लेंथ फाईंड करायचं, म्हणजेच काय, L2 आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे निग्लेक्ट एंड करेक्शन. अँड झाले तिथं एंड पाहिजे होतं. निग्लेक्ट एंड करेक्शन. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे 4L1 डिवायडेड बाय 3. बी ऑप्शन दिलेलं आहे 4L1 डिवायडेड बाय 3 रूटमध्ये ρ1 डिवायडेड बाय ρ2. सी ऑप्शन दिलेलं आहे 4L1 डिवायडेड बाय 3 इन रूट ρ2 डिवायडेड बाय ρ1. डी ऑप्शन दिलेलं आहे 3 डिवायडेड बाय 4L1 अंडर रूट ρ1 डिवायडेड बाय ρ2. ओके, तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले तर आपल्याला याची फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे फर्स्ट ओव्हरटोन मोडमध्ये ती कशी दिलेली आहे, सेम. ओके, सेम कॉम्प्रेसिबिलिटी वगैरे दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी पण सेम दिलेली आहे. ओके, मग आपण एक काम करू, फ्रिक्वेन्सी घेऊ कोणाची, क्लोज पाईपची आणि सेकंड पाईपची पीथ ओव्हरटोनची घेऊ. ठीक आहे, मग द फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन ऑफ अ क्लोज ऑर्गन pipe closed at one end. Okay, the frequency of pith overtone of a pipe closed at one end is. ते कशी घेऊन टाकू. मग NP असेल आणि क्लोज ऑर्गनसाठी घेतला तर क्लोज ऑर्गनसाठी असतो 2P + 1 × N. N म्हणजे कोणती, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर घेतला क्लोज ऑर्गन पाईपसाठी तर याचा फॉर्म्युला असतो V डिवायडेड बाय 4L इतका. ठीक आहे, मग फर्स्ट ओव्हरटोनसाठी आपण पीच्या जागी काय पुट करणार, तर 1 पुट करणार. पुट P इज इक्वल टू 1. मग आपल्याला N1 भेटेल आणि तो N1 भेटेल. N1 इज इक्वल टू 2 × 1. ओके, इंटू N. आता Nची व्हॅल्यू आपण नंतर टाकू. ओके, पीची व्हॅल्यू. तर N1 भेटेल आपल्याला, किंवा टाकून देऊ इथं लगेच. मग N1 इज इक्वल टू 2 × 1 + 1 × N. ओके, 2 × 1 किती, 2 + 1 किती झाला, 3. मग झाला 2 + 1 × N. मग आपलं N1 भेटेल. N1 किती भेटणार, तर 3N. ओके, आता Nच्या जागी Nची व्हॅल्यू आपण पुट करू, किंवा मग याला इक्वेशन काय करू, तर आपण 1 कन्सिडर करू. आता आपण मूव्ह करणार आहे क्लोज ओपन ऑर्गन पाईपसाठी. ठीक आहे, मग या ओपन ऑर्गन पाईपची ऑलरेडी मी डायग्राम काढून दिलेली आहे. त्याची लेंथ किती आहे, तर L2 इतकी त्याची लेंथ आहे. ओके, मग आता याची पीथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी फाईंड करणार. मग फ्रिक्वेन्सी ऑफ pith overtone of a pipe open at both end. Pith overtone of a pipe open at both end. Is. त्याचा फॉर्म्युला असेल NP इन ब्रॅकेट P + 1 × N. ओके, NP इज इक्वल टू काय घेतला, P + 1 × N. पण हा ओपन पाईप आहे तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता फर्स्ट ओव्हरटोन दिलेलं आहे, दोघांची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी सेम आहे, म्हणून आपण पीच्या जागी किती पुट करणार आहे, 1 पुट करणार आहे. पुट P इज इक्वल टू 1 इन अबोव इक्वेशन. मग आपल्याला N1 भेटेल, पण त्याला आपण N2 कन्सिडर केलेलं आहे. मग सध्या N1 लिहू, नंतर त्याला आपण रिप्लेस करू 1 + 1 × N.
1 + 1 किती होणार 2. मग N1 आणि N2 दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, मग तुम्ही याला N2 पण लिहू शकता. ठीक आहे. मग याला 2N, याला काय करा इक्वेशन 2 कन्सिडर करा, पण N1 = N2 आहे, ते पण आपण त्याचं रिझन देऊन टाकलेलं आहे. ओके. मग N2 = काय असणार 2 × N असेल, आणि N किती असतं ओपन पाईपसाठी 2L इतकं असतं. मग 2L2 एवढी का झाली तर त्याची लेंथ झाली. ओके. 2 ही त्याची लेंथ झाली. आता पुढच्या केसमध्ये 2 काय होणार आहे आपला कॅन्सल, पण त्याच्या आधी N1 फाईंड करून घेऊ. म्हणजे N1 काय 3 आणि V किती असतो 4 / V/4L इतका असतो. ओके. मग काम करा, याला इक्वेशन 1 न म्हणता पुढच्या याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता बघा मी काय करतोय, N1 = 3V1/4L1, तर याला इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता या केसमध्ये पुढे इथला 2 आणि इक्वेशन 2 न म्हणता त्याला आपण सॉल्व करू. ओके. बट N1 आणि N2 कसे दिलेले आपल्याला सेम दिलेलं आहे. मग या ठिकाणी 3V1 N1च्या जागी टाका /4L1, N2च्या जागी टाका 2V2 /2L2 ही आपण या ठिकाणी पुट करणार. पण त्याच्या आधी 2 कॅन्सल करून टाकू, म्हणजे V2 डायरेक्ट आपल्याला L2 भेटेल. ओके. पण आपल्याला सेकंड पाईपची काय करायची लेंथ फाईंड करायचं, म्हणजे आपल्याला काय फाईंड करायचं L2 या ठिकाणी आपल्याला फाईंड करायचं. आता कुठून आलं तर ते पण राईट करा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कारण की स्पीड आणि डेन्सिटी असं पण दिले बरं ना. मग ट्रान्सफर्स वेव्ह जर असेल तर त्याचा स्पीडचा जो फॉर्म्युला असतो ओके साऊंड वेव्हचा, तर साऊंड वेव्हचा लॉंगिट्युडनसाठी घेऊ, ट्रान्सफरसाठी नाही. तर लॅपलास करेक्शन जर घेतला तर स्पीडचा फॉर्म्युला आहे V = √γp/ρ. पी काय असणार तुमचं प्रेशर आणि रो काय असणार डेन्सिटी, पण डेन्सिटी कोणाची मीडियमची. ओके. मग स्पीडचा फॉर्म्युला टाकला γp/ρ. ओके. तर हा फॉर्म्युला आला. मग एक काम करा, आता 3/4L1 तसाच V1च्या जागी टाका गॅमा तर कॉन्स्टंट राहील, प्रेशर कॉन्स्टंट राहील, पण डेन्सिटी राहील ρ1 = V2च्या जागी V2च्या जागी व्हॅल्यू टाकणार. ओके. त्याच्या आधी L2 आपण सेपरेट करू, आणि V2च्या जागी टाकला √γp/ρ2. ओके. आता नेक्स्ट केसमध्ये हा γp आणि γp काय होणार आहे कॅन्सल. ओके. मग आपलं 3/4L1 आणि √ काय राहणार आहे तुमचं ρ1, तो डिवायडेड आहे 1/√ρ1 = 1/L2, आणि हा √2 डिवायडेड राहिला, त्याला डायरेक्ट एकच डिव्हिजन घेऊन टाकू आपण. ठीक आहे. पण आपला L2 फाईंड करायचा, आजू √2 इकडे डिवायडेड आहे, तिकडे काय करणार मल्टिप्लाय. मग L2 = आपल्याला L2 इकडे घेऊन टाका आणि त्याला सिम्प्लिफाईड करा. मग ρ1 / ρ2 हे स्क्वेअर रूटमध्ये येणार, आणि हा 4L1 वरती जाणार, आणि जो 3 आहे तर तो डिवाइड होणार. तर आपला जो लेंथ असणार आहे तर ती लेंथ भेटेल आपल्याला 4L1 / 3 √ρ1 / ρ2. मग ही त्याची काय असणार फायनल लेंथ असणार. ठीक आहे. मग सेकंड पाईपची जी लेंथ आहे ओके तर ती किती असणार 4L1 / 3 √ρ1 / ρ2. तर ऑप्शन नंबर बी जो आहे या ठिकाणी आपला करेक्ट आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी असेल. तर बी हे त्याचं करेक्ट आन्सर राहील.